सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे सुपुत्र तथा युवा नेते ॲडव्होकेट यशराजे साळुंखे पाटील हे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले आहेत। त्यांनी सांगोला तालुक्यातील गौडवाडी इथं नुकतीच अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना भेट दिली। काही दिवसांपूर्वी अपघातात मयत झालेल्या एकनाथ सोपान गडदे व आबासो महादेव गोडसे यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले। ॲडव्होकेट यशराजे साळुंखे पाटील यांनी गडदे व गोडसे कुटुंबियाची भेट घेऊन कृषी अधिकारी सांगोला यांना फोन करून संबंधित कुटुंबियास शासकीय मदत मिळावी यासाठी विनंती केली। सांगोला कृषी अधिकारी यांनीही ॲडव्होकेट यशराजे साळुंखे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची ग्वाही दिली। यावेळी युवा नेते ॲडव्होकेट यशराजे साळुंखे पाटील यांच्या समेत त्यांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। गौडवाडीला आलो। गौडवाडीला कोळ्याच्या जवळ तेवढं काय आहे ते आपलं कुटुंब थोडंसं एकदम करून खाणं दोन आहेत ऐका दोन आहेत त्यात पण काय आहे दोन कुटुंब आहेत। ही गोडसे म्हणून एक आणि गडदे म्हणून एक आहे। तर दोन्ही पण आपल्याला प्रायोरिटीनं करून द्यायची आहेत। ती परिस्थिती एकदमच त्या कुटुंबाची नाजूक आहे। मी तिथं समोर बसलोय त्यांच्या कुटुंबात। ते तेवढं लवकरात लवकर ती स्कीम मध्ये बसवून आपल्याला त्यांना मदत मिळवून द्यावी लागेल बरं का मॅडम। हा जेवढं लवकर होता होईल तेवढं करून द्या तेवढं। हो। यशराजे साळुंखे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमधून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे। सध्या ते सांगोला तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत। माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या सोबतीने ते जवळा तसेच सांगोला येथील कार्यालयात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात। त्यांना मानणारा मोठा वर्ग सांगोला तालुक्यात तयार होत आहे। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।